मी आता आलो आहे मानगड इथे. मानगड हा निजामपूरमध्ये आहे. जो रायगडकडे एक रोड जातो त्या रोडच्या अलीकडेच मानगड हा किल्ला आहे. पावसाळी वातावरण आहे आणि मस्त आहे की समोर बघू आहे सगळं मस्त आहे. पावसाळी वातावरणामुळे सगळा निसर्ग असा मस्त आहे असा भरला आहे. सो मानगडच्या पायथ्याला असणारं शिवमंदिर साहजिकच आपलं लक्ष वेधून घेतं, कारण त्याचे सौंदर्य पाहता क्षणी आपले पाय साहजिकच त्या मंदिराकडे वळतात. या नदीकडे पाहिले की असं वाटतं तो आपल्याकडे बघतो आहे. का अमेझिंग अशी कलाकृती त्यावेळेस खरोखर थक्क होतं. मानगडच्या खालती आलो आहे आणि मानगडच्या खालतीचं बघण्यात आलेलं हे शिवमंदिर आहे. सध्या याचं जे काही मला वाटतं पूर्वीच्या काही हे खूप चांगलं असावं, याच्या बांधकाम वगैरे असणं, पण कालांतराने आता पडझड सगळी झाली आहे आणि फक्त आता काही अवशेष उरलेत. पण शिवमंदिर एकदम भारी आहे. चला पुढे मानगडला जाऊया. या शिवमंदिराच्या पाठी आहे ना विरगळसुद्धा आहेत. तर इथे तुम्हाला दिसेल हे जे आहे ना विरगळ शेतीशिळा असं आहे. बघूया पुढे तर खालती आलं ना जे बोर्ड लागलं शेतीशिळ्याच्या इकडे, त्या बोर्डच्या खालीच आहे ना तुम्हाला या शिळ्या बघायला भेट एखाद्या वीर पुरुषाने युद्धात गोरक्षणात किंवा वाड्याच्या रक्षणात गावावर पडल्या दरोड्या गोऱ्यांशी लढताना दाखवल्यास पराक्रमी स्मृती म्हणजेच विरगळ. विरगळ हा दगडावरती कोरलेला शिल्पफलक असून यात त्या वीरांनी कशासाठी प्राण दिले, कसे युद्ध केले याचा संक्षिप्त आढावा या शिल्पातून दाखवला जायचा. असल्यामुळे हे सगळ्यांना दगडांना शेवायला लागले. त्यामुळे ना जेणेकरून तुम्ही जेव्हा पाय टाकाल ना त्या बघून पाय टाकून पुढे चला, कारण की शेवाळाला पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जरा सांभाळूनच चालेल. मानगड बघूया चला. गडाच्या पायथ्याला आपल्याला जुनं असं मंदिर पाहायला मिळतं. हे विजय देवीचं मंदिर आहे. चला आता आपण मानगड किल्ल्याच्या टोकावर जाऊया. जगाच्या आता आपण हा दरवाजापर्यंत आलो आहे. गोमुखी बांधणीचा हा दरवाजा आहे.
अरे तो वाघ होता. एवढी मोठी ही गुफा आहे. मस्त आहे. जे धान्याचं कोठार आहे त्याच्या बाजूला हे पाण्याचं टाक इथे दिसेल हे पाणी टाक आहे. एकूण मला वाटतं 12 टाकी आहेत त्या किल्ल्यावरती. आणि आतमध्ये पण या गुफेच्या आतमध्ये सुद्धा हे धान्याचं कोठार आहे ना, ह्याच्या आतमध्ये पण सुद्धा हे 2 अशी पाण्याची टाकी आहेत. आपण आता गडाच्या वरती आलो आणि गडाच्या वरती ना काही वाड्यांचे अवशेष आहेत जे इकडचे किल्लेदार वगैरे होते त्यांचे हे अवशेष. मानगडची भटकंती झाल्यावरती आम्ही कुठे येथे असलेल्या निसर्गरम्याच्या धबधब्यावरती गेलो होतो. कुठे येथे असलेल्या या धबधब्यावरती आमचं पाणी खूपच नितळ, हिरवगार आणि शांत अशा पाणी वरती आम्ही एन्जॉय केला आणि खूप असं तिथे मस्ती केली आणि मग आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.